you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love. काय रे म्हणक्या, लग्न कधी केलंस? काही बोलला पण नाही मला. अरे आम्ही पण आलो असतो की आपल्या गावच्या सुनेला गावी नेण्यासाठी. अरे अशा नव्या नवरीने चालत यायचं असतं का? हा, अरे आपली जीप होती की, थाटामाटा जीप मध्ये बसून आणलं असतं. शेठ, कशाला मस्करी करताय गरीबाची? आपल्या या जगात कोणीच नाही, माय बाप भाऊ बहीण कोणीच नाही. आपला एकटा जीव सदाशी. गरीबाची पोर आहे बिचारी. हुंडा पण नाही घेतला. काय? हुंडा पण नाही घेतला? चांगलं काम केलंस. दागिने तर भरपूर घातलेत. काय ग, नाव काय तुझं? जी, हिरा. काय नाव आहे? तुझ्या नावाने आणि शरीराने तू हिराच आहे. काही लागलं तर घाबरायचं नाही, मला येऊन सांगायचं. गावातल्या स्त्रियांची मी चांगलीच काळजी घेतो. हो. येतो शेठ. चल ग. हो चला. पदर सांभाळ जरा डोक्यावरचा. अशी कशी वचा वचा बोलत होतीस? मी काय केलं? त्यानं नाव विचारलं तर मी सांगितलं. मला तर तो लय चांगला माणूस वाटला. हातात अंगठ्या बघितल्या त्याच्या? सगळी बोट सोन्याने मडलेली होती. बरंच निरीक्षण केलेलं दिसतंयस तू. चल लवकर, भूक लागलीये. घरी कोण असेल आता? तुला बोललेलो ना की माझं कोण नाही या जगामध्ये म्हणून. अगं मीच आहे तुझं स्वागत करायला. काय संयोग आहे ना, देवानं आपला जोडा विचार करूनच बनवलाय. जन्म झाला आणि आई बाप दोघं पण मेले. माझं आयुष्य मामाकडे घालवलं. संपूर्ण गावची बोलणी खाल्ली. म्हणायचे जन्माला आली आणि आपल्या आई बापाला गिळून बसली. मग तुमचं नातं आलं, तेही हुंड्याशिवाय. मग मामाने होकारच देऊन टाकला आणि आले मी तुमच्या मागे मागे या गावात. अगं किती बोलतेय, झालं गेलं सगळं विसरून जा आता. आता तुझ्या जीवनात फक्त सुख येणार आहे. फक्त मला खुश ठेवत जा बस. तुला कसलीच कमी पडू देणार नाहीये मी. तुम्हाला भूक लागली होती ना? बोला, काय बनवू आज जेवायला? मला बस माझ्या हिरेलाच खायचंय. अहो ही काय वेळ आहे का? रात्र तर होऊ द्या. आपल्या घरात वीज नाही. त्या रॉकेलच्या दिव्यावर तुझं हे गोरं गोरं शरीर कुठे पाहायला मिळेल? म्हणून तर आपल्या प्रेमाचा बॉम्ब आजच फोडून टाकूया. चंद्र बघायचाय वय तुला? चल रानावर. रानावर नाही, बंगल्यावर. गावात येताना एवढे बंगले दिसले. अगं नवी नवरी, थांब.
अगं नवरी थांब. अगं नवरी थांब. नवरी अगं थांब. तू केव्हापासून तुला आवाज देते, तुझं लक्षच नाहीये. माझं नाव मनसी. ए नवीन मुलगी, तुझं नाव काय ग? कुठच्या गावची? माझं नाव हिरा आहे. मी तळ्यागावची. असं होय. छान दिसतेस ग तू. नव्या नवऱ्या खूप आवडतात मला आणि नटायला पण खूप आवडायचं. पण लग्न झालं आणि 1 महिन्याच्या आत माझा मालक देवाकडे गेला. तेव्हापासून नशिबी हे सफेद कापड आलं. अगं पण तू तर अजून तरुण आहेस. दुसरं लग्न का नाही करतेस? तू या गावात नवीन आहे ना. या गावात विधवाला परत लग्न करायला परवानगी नाही. दुसरं लग्न केलं तर बहिष्कार करून टाकतात तिचं. बापरे, वाईट वाटलं ऐकून. आत्ताच्या काळात सुद्धा असे लोकांचे विचार. पण काही हरकत नाही. आता मी आले आहे ना या गावात, मी तुझी मैत्रीण बनेन. तुला काही मनातलं सांगायचं असेल तर मला नक्की सांग. तसं मला पण एक गावात मैत्रीण हवीच होती. नक्की. यावेळेस पाऊस चांगला पडतोय. चांगलं बी पेरलं तर चांगलं पीक येईल. या खेपेस जास्त पीक काढायचं ठरवलंय. थोडं कर्ज डोक्यावर आहे पण ते फेडीन मी यावेळेला. पण पैसा कमी पडतोय बी पेरायला. मग काय करायचं? तुला चिंचपेटी हवी होती ना. तू तुझ्या कानातल्या कुड्या दे. त्या गहाण ठेवून त्याचं मी बी घेईन आणि मग तुला तुझ्या कानातल्या कुड्या मी परत देईन आणि उरला पैसा तर महिन्याच्या परतफेडीवर चिंचपेटी पण घेईन. माझ्या कुड्या? पण माझ्याकडे हा एकच दागिना आहे. दुसरा मार्ग नाहीये का? कारण या कुड्या माझ्या आईची निशाणी आहेत. तर ते मला द्यायची खरंच इच्छा नाहीये. अगं मी विकणार नाहीये, फक्त गहाण ठेवणार आहे आणि पैसा आला तर परत सोडवून आणून तुला देईन परत. दे दे त्या काढकुड्या. अहो नको ना, मला नाही जमायचं. तुला कळत नाहीये का, हे सगळं मी आपल्या भल्यासाठीच करतोय ना. दे काढकुड्या त्या काढ. याकडे बघ रागाने, असं थोडस चिडून उदास हो. उदास हो. त्याकडे बघा. हा काय करू. अगं काय म्हणतेस? किती सुंदर कुड्या होत्या. तू दिलंस का? मी कुठे दिल्या? त्यांनी घेतल्या स्वतःहून काढून. मी नाही नाही म्हणताना पण माझ्या आईची निशाणी होती ती. कुठे मी दागिन्यांनी मडलेली घरात आली होती आणि सगळे दागिने पण खोटे निघाले. एक दागिना खरा होता, तो सुद्धा काढून घेतला. दागिने खूप आवडतात का तुला? हो, असं समज दागिन्यांनी मडलेली मी मला स्वतःलाच पाहायची आहे. मला तर तशी स्वप्न पण पडतात. काय ग, कुठे हरवलीस? एक बोलू, रागवणार तर नाही ना? माझं तर काम जीवन गटरात गेलं. पण तू सांग ना, तुझी रात्र कशी जाते? रात्र? आमच्याकडे रात्र बित्र काही नाही. घरात पेट्रोलचा दिवा आहे. रात्री काय धड दिसत नाही, म्हणून आमचे हे सकाळचे सुरू होतात. काम जीवनाचं सांगायचं. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up,
no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. I can roast, I can gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're with my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free काही from the काम chains असेल that तर last, सांगा. and to believe in what you got, it was built to घरी last. पैशाची Yeah. खूप चणचण आहे. काय ग हिरे, काय काम काढलं? यावेळी शेतात जास्ती पीक घ्यायचा विचार आहे. पण जवळ पैसे नाही. गावचे बोलले सावकार खूप दयाळू आहे. ते तुला नक्की मदत करतील. म्हणून तुमच्याकडे आले. बरं झालं. गावच्या प्रत्येक बायकांना मदत केली आहे. आणि तू तर या गावची नवीन सून आहे. आणि हे काय, त्या दिवशी तर खूप दागिने होते तुझ्या गळ्यामध्ये. आता तुझ्या अंगावरचे दागिने दिसत नाही. कसे कान उघडे, गळा उघडा, हातात बांगड्या नाही. हा? काय ग? काय माणसाचं प्रेम पण खोटं आणि ते दागिने पण खोटे. ये ना माझ्याजवळ. तुला असं म्हणून ना गावच्या सगळ्या बाया तोंडात बोटं घालतील. तसा माझा तुझ्यावर तू आलीस तेव्हापासूनच डोळा होता. त्या मणक्याची लायकी आहे का तुला सोन्यात मडवण्याची? अगं माझी राणी हो, तुला हवं ते देईन. हे घे. हे काय सावकार, या तर माझ्याच कुड्या आहेत. तुमच्याकडे कशा? तो मणक्या आला होता या कुड्या गहाण ठेवायला. का कोण जाणे. मला वाटलं होतं तू स्वतःहून माझ्याकडे येशील. तुला तेव्हा या कुड्या देईन, पण मला वाटलं नव्हतं हा दिवस एवढ्या लवकर येईल. काय सावकार, एवढे दागिने आहेत तुमच्याकडे, पण मला दिल्या त्या माझ्याच कुड्या. अगं राणी, आज तर पहिलाच दिवस होता. असंच मला खुश करत जा आणि जाताना प्रत्येक वेळी एक दागिना घेऊन जा. सावकार, मला ओढ आहे ती चिंच पेटीची. खूप इच्छा होती माझ्याकडे माझ्या स्वतःची हक्काची चिंच पेटी असावी. ती द्याल का? तू जास्तच बोलायला लागलीस हा. पहिल्याच कामामध्ये तुला चिंचपेटी पाहिजे हा. पण मला तुझं काम आवडलं. तू पण अशीच मला खुश करत जा. एक दिवस चिंचपेटी नक्कीच तुझी होईल.
येते सावकार. हो चालेल. हे तर तुझ्याच कुड्या. म्हणजे माणक्याने सावकाराकडे गहण ठेवलेल्या. होय, आणि माझ्या कुड्या मी परत मिळवल्या. आता ही दारू सावकाराने प्यायलेली आहे. आता तर त्याला दुसरी दारू नाहीच पचायची. चल, जास्त बोलू नको. कोणी इथे पाहिलं आपल्या दोघांना? कोयता फिरेल गळ्यावरती. चल पटकन. ए मनशी, हे गुपित आपल्या दोघांमध्ये. हा, त्याच्या बदल्यात 1-2 दागिने तुला सुद्धा देईन मी. फक्त तोंड बंद ठेवायचं. हिरे, माझं तोंड तर तू दागिन्यांनी शिवून टाकली. आता सोन्याचा ताळाच लावून टाक माझ्या तोंडाला. माझ्या घरात माझंच चालणार. आज नको. का, काय झालं? काय ना, आज माझा महिना आलाय. मारी, हा महिना प्रत्येक महिन्यात येतो. आता त्याला सांग की 9 महिने येणं बंद कर. मला एवढ्यात मूलबाळ नकोय. बघू नंतर. जास्त बोलू नकोस. मला तर लवकरात लवकर एक छोट्यासा मणका घरात हवाय. म्हणे छोटा मणक्या हवाय. त्याच्यासाठी प्रयत्न करतोय का तू? मी विचार केला होता लग्नानंतर मला दिवाळीचं रॉकेट मिळेल, पण मिळाली ती फुसकी लवंगी. सावकार बोलला होता, मला खुश कर, तुला चिंचपेटी देईन. आता बरेच महिने झाले. आज त्याच्याकडून चिंचपेटी मागतेच. तो जे करायला सांगेल ते सगळं करेल. फक्त माझ्या गळ्यात एकदा चिंचपेटी येऊ दे. सावकार, असे अनेक मासे गळ्याला लावून देईन तुम्हाला. फक्त या मनशीला खुश ठेवा. असे मोठे मोठे मासे गळ्याला लावून देईन. पुढच्या आठवड्यात अजून एक सून गावात लग्न करून येणार आहे. तिच्याशी चांगलीच मैत्री करते. काय ग म्हशे, मला गळाला लावायला निघालेलीस? मैत्रीच्या नावाने पाठीत खंजीर खुपसलायस तू. पण तुझं कुठं काय वाईट झालं? तुझ्या नवऱ्याने तुझं पोट भरत नव्हतं, तर तुझी भूक पण माझ्यामुळे भागली. दागिने हवे होते ते पण मी मिळवून दिले, आणि मला आता शिव्या घालतेस? सावकार, त्या चिंचपेटीवर माझा अधिकार आहे. तुम्ही ती चिंचपेटी माझ्या गळ्यात घाला. देऊन टाक. अशाच माझ्या पायाच्या चपला बनून राहा. तुम्ही मला खुश ठेवा, तुम्हाला मी खुश ठेवेन. मनशे, जाताना कबडमधून पैसे घे. तुम्हाला जे काय हवं ते विकत घ्या. साडी चोळी जे काय पाहिजे असेल ते घ्या. दोघींनी मजा करा. धन्यवाद सावकार. धन्यवाद सावकार.
काय ग सटवे, कुठे गेली होतीस माझ्या बायकोला घेऊन? मी कुठे जाईल भाऊ, असेच नदीकाठी बसलो होतो. काय झालं? तुम्ही एवढे रागात का आहात? मी आत्ताच शेतावर चहा घेऊन येणार होते. हे दागिने कुठून आले? की हे पण तुझ्या आईबाबांनी दिले आकाशातून? नाही, ते मी म्हणजे आता का बोबडी वळली? बोल खरं, नाही तर तुझी जीभच काढून टाकीन. मला माफ करा मालक. या मनशीने मला वाईट नादाला लावलं. तिने मला धमकावलं की तिच्या खाटीक भावाकडून माझा खून करेल. जर मी त्या सावकारासोबत नाही झोपले तर हे सगळे दागिने मी तिलाच देणार होते. तिने मागितले होते माझ्याकडून. मी खूप घाबरले होते. मला माफ करा. सगळं खोटं कशाला बोलायला लागलीस? तूच मला या कटकारस्थानामध्ये अडकवलंस. नाही भाऊ, नका मारू. नाही भाऊ, या चंडाळीवर विश्वास नका ठेवू. ही लय खोटाडी आहे. मला नका मारू, मी तुमच्या पाया पडते. मी खरंच काय केलं नाही. जे काय केलं ते तुझ्या सांगण्यावरून. काय गेम खेळला आपण? या सोन्याच्या कोंबडीला लग्न करून गावात आणलं. तुझ्या मदतीने हिला सावकारापर्यंत पोहोचवलं. बरेच दागिने आपल्या घरापर्यंत आणले. आता माझ्याकडे पैसा पण आहे आणि दागिने पण आहे. आणि माझं प्रेम तू सुद्धा आहेस. तू विधवा होतीस म्हणून गावातल्या कोणीच मला तुझ्याशी लग्न करून दिलं नसतं. आपल्या दोघांनाही वाईट टाकलं असतं. आणि हे गाव सोडून आपण गेलो तरी कुठे असतो? आता आपल्याकडे पैसा आहे, दागिने आहेत. आपण शहरात जाऊ आणि तिथे आपला संसार थाटू. चल.